नमस्कार, मी शुभांगी. स्वादिष्ट किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गोडाची रेसिपी लापसी. ही लापसी गव्हाच्या जाडसर रव्यापासून बनवली जाते आणि हा रवा कोणत्याही किराणा स्टोअर्समध्ये सहज मिळतो. यालाच दलिया असे पण म्हणतात. चला तर मग याचं आपण साहित्य पाहूया. इथे मी 1 वाटी दलिया घेतलेला आहे, म्हणजेच गव्हाचा जाडसर रवा आहे. याला आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर 1 वाटी दलिया, 1 वाटी गूळ, 2 चमचे तूप, 1 चमचा बडीशोप, विलायची, 1 चमचा खसखस, थोडेसे ड्रायफ्रूट आणि खोबऱ्याचा कीस घ्यायचा आहे. चला तर मग याची आपण कृती पाहूया. इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप टाकून घ्यायचा आहे. आता या तुपावर आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. याला आपल्याला सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजायचा आहे. याला भाजायला 3 ते 4 मिनिट लागतात. आता हा रवा आपला भाजून तयार आहे. गॅस बंद करून घेऊया आणि याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. ही रेसिपी करायला खूप सोपी आहे. आता याच पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे. त्यावर खसखस टाकून घ्यायची आहे. थोडेसे ड्रायफ्रूट पण टाकून घ्यायचे आहेत आणि याला पण आपल्याला सोनेरी रंगावर येऊ द्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. आपण 1 वाटी जाडसर रवा घेतलेला आहे, तर त्यासाठी आपण 4 वाट्या पाणी घ्यायचं आहे. आता या पाण्यामध्ये 1 वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे आणि हे पाणी उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हा भाजून घेतलेला रवा टाकून घ्यायचा आहे. आता यानंतर आपल्याला याला शिजायला 15 ते 20 मिनिट लागतात. तर याला फुल फ्लेमवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि याला आपण आता झाकून ठेवूया. बघा, 15 ते 20 मिनिटानंतर ही शिजून तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ओलं खोबरं, 2 ते 3 चमचे तूप, विलायची पावडर आणि सोपचं पावडर टाकून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. ही रेसिपी आपण प्रसादासाठी सुद्धा करू शकतो. आता याला आपण थोडं झाकून ठेवूया आणि बघूया आपली लापसी तयार झाली आहे की नाही. तर बघा, आपली लापसी छान तयार झालेली आहे, छान मोकळी झालेली आहे. याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.